अरुण म्हणाला, ही मुलगी माझ्या आईच्या नातवाची बायको आहे. तर अरुणचे त्या मुलीशी नाते कोणते? तर हा प्रश्न आहे PSIM 2012 या परीक्षेमध्ये आलेला. तर अशा प्रश्नांची उत्तरं आपल्याला खूप विचार करून द्यावी लागतात. तर हा प्रश्न नातेसंबंध या धड्यामधला आहे. आणि याचं उत्तर आज आपण 2 पद्धतीने काढणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझी इथून पुढची सर्व महत्त्वाची व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर बघा अरुण काय म्हणतोय, अगोदर तर आपण पहिली पद्धत आहे की आपण जे काही इथं नातं दिलेलं आहे ते आपल्यावरती अप्लाय करून बघायचं. म्हणजे जसं की आता इथं अरुण आपण स्वतःला समजायचं की आपण स्वतः अरुण आहेत आणि मग तो काय म्हणतोय, ही मुलगी माझ्या आईच्या म्हणजे आपली आई असं गृहीत धरायचं, नातवाची म्हणजे आपल्या आईचा नातू म्हणजे कोण होणार, आपला मुलगा, अरुणचा मुलगा. ठीक आहे, नातवाची बायको आहे म्हणजे आपल्या मुलाची बायको झाली ती. तर अरुणचे त्या मुलीशी नाते कोणते, म्हणजे आपल्या मुलाची बायको म्हणजे आपल्या मुलाची बायको म्हणजे आपली सून झाली आणि आपण त्याचा सासरा. तर अशा प्रकारे आपण एक पद्धत आहे की हे जे आहे गणित ते सोडवणं. तर सासरे अशा प्रकारे एक उत्तर निघू शकतं. आणि दुसरं म्हणजे आपण असं काढू शकतो की अरुण आहे, आपण त्याला ए मानू. ठीक आहे, ए लिहू अरुणला. अरुण काय म्हणतोय, एक मुलगी आहे. ठीक आहे, मुलगी एम, ती मुलगी माझ्या आईच्या म्हणजे अरुणची आई ह्याच्यापेक्षा मोठी असणार, तर अरुणची आई. ठीक आहे, अरुणच्या आईच्या नातवाची म्हणजे नातू कुठे येणार आता, अरुणपेक्षा लहान म्हणजे खाली येणार इथं नातू, तर त्याची बायको आहे, ही झाली बायको. तर अरुणचे त्या मुलीशी नाते काय, तर आईचा नातू म्हणजे अरुणचा मुलगा आणि मुलाची बायको म्हणजे ती झाली अरुणची सून आणि सुनेचा अरुण कोण झाला, सासरा. तर अशा प्रकारे एक आपण हे उत्तर अशा काढू शकतो. तर बघा प्रश्न वाचल्यानंतर आपल्याला थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं, पण याचं उत्तर आपण योग्य पद्धतीमध्ये काढत गेलो तर अशा प्रश्नांची उत्तर काढणं एकदम सोपं आहे आणि हे स्पर्धा परीक्षेमधले तुमचे बोनस मार्क्स असं तुम्ही समजू शकता. कारण हा जो नातेसंबंध धडा आहे तो खूप सोपा आहे आणि यावरती प्रश्न परीक्षेमध्ये नेहमी येतातच. तर बघा अशा प्रकारे हे गणित आपण सोडवलेलं आहे. आता आपण गणित क्रमांक 2 सोडवूया. तर हा आपला दुसरा प्रश्न आहे. तर यात हा काय म्हणतो बघा, P हा Q चा भाऊ आहे. Q, आता आपण हे प्रश्न अगोदर वाचून घेऊया. Q हा R चा मुलगा आहे. S हे R चे वडील आहेत. P हा S चा कोण आहे. तर पहिल्यांदा आपली पहिली पद्धत जी की आपण स्वतःवर अप्लाय करायची. तर पहिल्यांदा आपल्याला P सांगितलं आहे, तर P हा Q चा भाऊ आहे. आपण स्वतःला P किंवा Q दोन्हीपैकी एक मानू शकतो. मग आता आपण स्वतःला P मानू. P हा Q चा भाऊ आहे म्हणजे आपण Q चा भाऊ म्हणजे आपण P आणि आपला जो भाऊ काय आहे कोण आहे तो Q आहे. ठीक आहे, Q हा R चा मुलगा आहे. तर Q हा R चा मुलगा म्हणजे Q कोण होता, आपला भाऊ होता. मग R चा मुलगा म्हणजे कोण झालं, आपल्या भाऊ कुणाचा मुलगा असणार आहे, आपल्या वडिलाचा. म्हणजे कोण, R कोण झाला, आपले वडील. S हे R चे वडील म्हणजे S कोण झाले, आपल्या वडिलांचे वडील कोण झाले, आपले आजोबा. तर P हा S चा कोण आहे. तर बघा आपले एस कोण झालं तर आपला आजोबा, म्हणजे आपण स्वतःला काय मानलं होतं, पी मानलं होतं, म्हणजे एस आपला आजोबा आहे. तर पी हा एसचा कोण होईल, म्हणजे एस आपले आजोबा आहेत, मग आजोबाचे आपण कोण असणार आहे, पी. पी एसचा कोण असणार आहे, नातू. म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे, सरळ सरळ नातू, ऑप्शन क्रमांक 3. तर आता अशा प्रकारे आपण हे काढू शकतो. आता आणखीन एक पद्धत आपली दुसरी, तर जे भाऊ आहेत ते लगट लिहायचे असतात, आई वडील वरी आणि मुलं जे काही असतात ते खाली लिहायचे असतात आणि नवरा बायको वगैरे ते पण एका लेवलला लिहायचे असतात. बरं, असं आपल्याला हे उत्तर काढायचंय. तर पी हा क्यूचा भाऊ म्हणजे पी आणि हा क्यू एका लाईनमध्ये. ठीक आहे, आणि क्यू हा आर चा मुलगा म्हणजे याचे वडील कोण आहे, आर. आणि यस हे आर चे वडील म्हणजे यांचे पण वडील कोण असणार आहेत, यस आहेत. तर पी हा एस चा कोण, तर हे वडील आहेत, यांचा मुलगा हा आणि ह्यांचा मुलगा हा, म्हणजे हे आजोबा झाले आणि हा यांचा नातू झाला.
हा पण नातू, हा पण नातू, कारण हे दोघं भाऊ भाऊ आहेत. तर अशा प्रकारे सुद्धा इथे उत्तर निघू शकतं. तर बघा किती सोप्या पद्धतीमध्ये, सोप्या भाषेमध्ये आणि 2 ते 3 4 ते 5 सेकंदामध्ये आपण याचं उत्तर काढू शकतो. कुठल्याही पद्धतीने पहिली पद्धत असो किंवा दुसरी पद्धत असो, दोन्ही पद्धतीमध्ये आपल्याला उत्तर काढता येतं. तर बघा इथं लक्षात ठेवण्यासारखं काय आहे, पी हा एसचा कोण आहे हे उत्तर आपल्याला विचारले. तर काही मुलं काय करतात, आजोबा हे उत्तर देतात. कारण त्यांच्या डोक्यात असतं की एस हा आजोबा झालेला आहे, आजोबा आहे. त्यामुळं हे काही जे मुलं असतात ते आजोबा उत्तर देऊ शकतात आणि तिथं त्यांचं उत्तर चुकतं. तर आपल्याला पीचा संबंध एस सोबत विचारलाय. आपल्याला एसचा पी सोबत विचारलाय का नाही हे लक्षात ठेवून आपल्याला हे जे कन्फ्यूज करणारे ऑप्शन आहेत त्यामधून योग्य ऑप्शन निवडायचं आहे आणि याचं योग्य उत्तर आहे 3 नातू. तर अशा प्रकारचे आणखीन आपण प्रश्न महत्त्वाचे जे मागच्या परीक्षेमध्ये, स्पर्धा परीक्षेमध्ये, कुठल्याही परीक्षेमध्ये आलेले आहेत, जे की पुढे पण येऊ शकतात किंवा अशा प्रकारचे प्रश्न पुढे पण परीक्षेमध्ये येऊ शकतात, अशी आपण आपल्या चॅनलवरती घेतच असतो. ज्यामुळे मुलांचा मेंदूसुद्धा जो काय शार्प होण्यासाठी मदत होतं. म्हणजेच काय तर IQ लेवल मुलांचं वाढतं अशा प्रश्नांमुळे. तर पुढचे प्रश्न पाहण्यासाठी, पुढचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे माझे इथून पुढचे सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि आपल्या चॅनलला आतापर्यंत जर तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.